नावाचे गझलकार आहेत काशीनाथ महाजन सर. त्यांचं पुस्तक प्रकाशन करायचं ठरलं त्यावेळेस थोड्याशा काही नैसर्गिक किंवा तांत्रिक अडचण असतो आपण त्यांना म्हणून की त्यांना बरीच लिमिटेशन्स होती. म्हणून त्यांनी नाशिक कवीला हात दिली किंवा माझं पुस्तक प्रकाशन करायचं आहे, मला तुमची मदतीची गरज आहे. तर नाशिक कवीने पहिल्यांदा लगेच त्याच्यासाठी हो म्हटलं, कारण नाशिक कवी 2002 साली स्थापन झालेली संस्था आहे आणि तेव्हापासून आपण दर महिन्याला चौथा रविवार संध्याकाळी 5 वाजता आपली वेळ फिक्स असते. दरवेळेस आपण काव्यमेळावा घेत असतो आणि वर्षाकाठी एक स्पर्धा असते, काव्य संग्रहाची स्पर्धा असते, काव्य लेखनाची स्पर्धा असते आणि एक वार्षिक समारंभ असतो. तर बालकवी लहान मुलांच्या बालकवितांच्या पण स्पर्धा असते. असा आम्ही एक उद्योगीचा कार्यक्रम असे एवढं कार्यक्रम सोडले की याच्यापुढे आपण काही आतापर्यंत गेले नव्हतो. पण आता थोडंसं आपण चौकट मोडून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि प्रकर्षाने आम्हाला असं जाणवतं की नाशिक कवीने हा उपक्रम त्यांना मदत करायचं असं म्हणजे सहकार्य करायचं असेल मदत पण झालेली आहे. आपल्या नाशिक कवीचे अध्यक्ष जे आहेत बाळासाहेब मगर सर यांनी तन धनाने त्यांना मदत केलेली आहे, कोणी प्रश्न नाही. पण प्रकर्षाने इथे होणे जाणवते की 2 व्यक्तीची जाणवते. एक कार्याध्यक्ष जे आहेत आपले शरद पुराणिक सर, ते जरा नाटक असते त्यांना की स्टेजवरती असते, त्याच्यामुळे त्यांची म्हणून आपल्याला भासते. गेल्या 2 महिन्यापासून ते आजारी आहेत, ठाण्याला असतात, त्याच्यामुळे ते येऊ शकत नाही. आणि दुर्दैवाने सुभाष सवली सर यांचा 1-1.5 महिन्यापूर्वी स्कूटरवरती ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाला, त्यामुळे ते घराच्या बाहेर पडू शकत नाही आणि त्याच्यामुळे ते आधी कार्यक्रमाला उपस्थित नाही. त्याच्यामुळे त्यांची अनुपस्थिती आम्हाला इथे स्टेजवरती जाणवते आहे. नाशिक कवींची चौकट ही यावेळेसपासून अशी मोठी याच्या व्यतिरिक्त आपण काहीतरी वेगळे कार्यक्रम उपक्रम हाती घेऊन घ्या. तर त्या दृष्टीने आपण महानगरपालिकेचा पुष्कळ जो होतो तिथे आपण काव्य मेळावा घेतला होता, गावकरीकडनं घेतला होता आपण. त्याच्यानंतर महाराष्ट्र शासनाचा जो मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम होता त्यानिमित्त आपण महाकवीच्या आगदाजमध्ये काव्य मेळावा घेतला होता. त्याच्यानंतर शासकीय काव्य मेळावा जो दादाचा टायपड सभागृहात झाला तिथे झाला होता. त्याच्यानंतर आपण सुप्रसिद्ध संगीतकार गझल संगीतकार आशिष मुजुमदार यांची गझल सादरीकरणाची शाळा सुद्धा आपण ह्याच सवानामध्येच घेतली होती, शेजारी हॉलमध्ये घेतली होती. आणि अशा वेगवेगळे उपक्रम करता करता आपण आज एक नवीन पायंडा म्हणूया किंवा नवीन मदतीचा हात म्हणूया की या गझल संग्रहाच्या प्रकाशनासाठी आपण काशीनाथ महाजन सर यांच्याबरोबर खांद्याला खांदा करणार उभे आहोत. कालच नुकतेच 30 तारखेला आपल्याला नाशिक कवीची राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आणि काव्य संग्रह पुरस्कारसाठी जी स्पर्धा असते तिचा काल शेवटचा दिवस होता आणि सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 250 ते 350 कविता संबंध महाराष्ट्रातून नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कविता आलेल्या आहेत. आणि माझं बोललं नाही की बाळासाहेब मगर सरांची जे भावबंधन भावांचे त्या ॲड्रेसवरती आपण सगळ्या काव्य संग्रह मागवले होते आणि मला ते पोस्टाचे नोटिफिकेशन येत असते की आर्टिकल पोहोचलं याचा अंदाज घेतला का अजून बघितलं नाही, आता पुढे गेल्यानंतर बघेल. पण साधारण 80 ते 90च्या आसपास संग्रह काव्य संग्रह गझल संग्रह या स्पर्धेसाठी आलेले आहेत आणि असा उदंड प्रतिसाद आपल्याला त्या काव्य संग्रहाच्या आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने मिळालेला आहे. आता हा काव्य संग्रह आपण प्रसिद्ध करतो आहोत. गझल हे अतिशय मनावरती दारूळ करणारं एक काव्य प्रकार आहे जो नवीन महिन्याचे जे कवी लोक असतात त्यांच्यावरती खूपच आकर्षण त्याच्या गजलेलं असतं की प्रत्येक कवीला असं वाटतं की मला गझल शिकायची, मला पण गझल लिहायची आहे. इतकं त्याच्यामध्ये वैविध्य असतं, त्याच्यामध्ये आकर्षण असतं, मनाला दिलखेच त्याच्यामध्ये जी गझलेची प्रवृत्ती असते ती सगळ्यांना आकर्षित करीत असते. हे साहजिक आहे. जसं की आपल्या वडिलांच्या वेळेस जेव्हा चित्रपट निघायचे तर त्यावेळेचे जे हिरो होते ते सगळ्यांना वाटायचं की मधुबालावर
मला सुद्धा गजल जमली पाहिजे, पण गजल एवढी सहजासहजी कुणाला वश होत नाही. त्याच्यासाठी अतिशय प्रयत्न, जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, खूप मेहनत असते. आणि सुरेश पाटील म्हटले की त्याच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अट असते की त्याच्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सर्वात उत्कृष्ट कवी असले पाहिजे मुळात. तर तुम्ही गझलेमध्ये तुमचं स्टार्ट करू. मला आठवतं की साधारण 16-17ची वेळ असेल, अरुण सोनवणे सरांनी विश्वास हबमध्ये अमरावतीचे सुप्रसिद्ध गझलकार नितीन देशमुख सर यांची कार्यशाळा अरेंज केली होती. आम्ही त्याच्या पाठीमागे लागलो होतो की करा लवकर, आम्हाला शिकायचं, आम्हाला इंटरेस्ट आहे. तर त्यावेळेस त्यांनी घेतली होती. त्यावेळेस फॅशन महाजन सरांनी आम्ही दोघं बरोबर होतो कार्यशाळेला. महाजन सरांना पण वाटत असेल नितीन देशमुख सरांच्या कार्यशाळेत. पण त्यावेळेस मी अतिशय म्हणजे नुकतंच पदार्पण केलेलं होतं की गजल म्हणजे काय बघूया, काय असेल वृत्त काय असतं, गावली काय असते. त्यामुळे मी अतिशय म्हणजे प्ले ग्रुपमध्ये होतो. आणि त्यावेळेस महाजन सर जे होते ते सिनियरली गेले का प्लस स्टँडर्डला होते आणि त्यांनी थोडासा पिकअप लवकर घेतला आणि त्यांच्या गझल्स झाल्या सर्व. आणि आज त्यांचा गझलचा संग्रह आहे. माझी गाडी थोडीशी उशिरा रुळावरला लागली. साधारण 2019 पासून आम्ही गझल मंचांच्या कार्यशाळेमध्ये जॉईन झालो आणि त्या ग्रुपमध्ये आज तक आहे तो ग्रुप आमचा चालू आहे. आणि आज तक आहे त्या ग्रुपमध्ये आम्हाला त्याच्यावरती प्रत्येक गझलेवरती मार्गदर्शन आणि सुधारणा काय असतील, काय चेंजेस असतील ते शिकवलं जातं. म्हणजे बघा किती लांब प्रोसेस आहे. 2019 ते आज 5 वर्ष झाले. अजून सुद्धा आम्ही गझल त्या ग्रुपवरती गझल गुरूंनी फायनल केल्याशिवाय आम्ही पुढे पोस्ट करू शकत नाही. तर इतका हा खडतर गझलेचा प्रवास आहे. आणि जितका खडतर आहे तितका तो सुखद पण असतो. कारण असं म्हटलं जातं की जितनी रात गहरी होगी उतना ही सवेरा सुनहरा होगा. तसंच असतं ते की तुम्ही जेवढी मेहनत घ्याल आणि जेवढे कष्ट घ्याल तर तेवढंच तुम्हाला आनंद मिळतो. आणि रात्रभर जाऊन जेव्हा 1 शेर होतो, 2 शेर होतो आणि 8 दिवसानंतर जेव्हा आपली गझल तयार होते त्यावेळेस जो समाधान आनंद मिळतो ना तो कोणी शब्दात नाही सांगू शकत. की फक्त एक आईच बाळ विना सोसल्यानंतर जे तिला बाळाच्या पुढे ठेवल्यानंतर तो अनुभव होतो, आनंद मिळतो, तोच एक गझल तयार झाल्यानंतर मिळतो. असा हा लाघवी गझल प्रकार जो आहे तो गझल प्रकार मध्ये सरांनी लिहिलं. सरांनी त्यावेळी वृत्तपत्र कविता माझ्या खूप छान लिहितात, अजूनही लिहितात. माझं असं प्रामाणिक मत आहे की त्यांनी गझलेपेक्षा त्यांचा हातखंडा वृत्तबद्ध कवितेवरती चांगला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे त्यांना गझल लिहिणं खूप सोपं केलं. आणि त्यांनी तो गझल संग्रह उर्मिला गायकडे आता त्यांनी गझलेचं प्रशिक्षण घेतल्यामुळे काही पुढचा विषयच नव्हता. आणि त्यांनी आज या निमित्ताने गझल संग्रह हा त्यांचा 6वं पुस्तक आहे. आतापर्यंत जी 5 पुस्तकं लिहिली आणि गझल संग्रह हा 6वं पुस्तक आहे. तर या गझल संग्रहाचं स्वागत नाशिकमध्ये सगळेच कवी रसिक मंडळी आपले करते. सर्व कवी कवयित्री गझलकार यांचं स्वागत केलं, महाराष्ट्रात त्याचं स्वागत केलं अशी मी अपेक्षा करतो आणि माझं प्रस्ताव